चिक्का गाव येथे आम्ही खेडी घाटावरती काल रात्री मुक्काम होता आणि सकाळी आता आम्ही चहा घेऊन त्या खेडी घाटावरून निघालो आहोत। असा नर्मदेचा परिक्रमाचा नर्मदेच्या काठेवरून आम्ही परिक्रमा आमची व्यवस्थितपणे चालू आहे। नर्मदे हर नर्मदे हर। तेरा चर चर बहता पानी रेवा तेरा चर चर बहता पानी। नर्मदे हर। नर्मदा माता की जय। नर्मदे हर। नर्मदे हर। नर्मदा माता की जय। योगा नर्मदा माता की जय। नर्मदे हर। किती सुंदर रूप मा नर्मदेचं। हे हायवेचं ब्रिजचं काम चालू आहे। मारे वा तेला झरझर पाणी। नर्मदे हर। ही अशी मा नर्मदाच्या किनारी वाट आहे, पायवाट। नर्मदे हर। नर्मदे हर। नर्मदे हर। नर्मदे हर। नर्मदे हर। हे उत्तर तटावर आहे ना, शिवजींची मूर्ती, शंकराची मूर्ती किती मस्तपैकी आहे बघा ही। नर्मदे हर। नर्मदे हर। गौ घाट आहे। गौ घाट मध्ये नाही तर मा नर्मदेचं मंदिर आहे वरती। नर्मदाच्या तटाच्या किनाऱ्यावरच आहे बघा। यहाँ से टोकसन निकल जाओ। टोकसन भोजन तुमको मिलेगा तैयार। और वहाँ से फिर काकड़िया, और काकड़िया से फिर रावण। किती सुंदर पेंटिंग केली। गंगा खेड़ी है ना। नर्मदे हर। नर्मदे हर। नर्मदे हर। अलीबू गावाचं नाव आहे आणि मोर टक्का आलो आम्ही आता इकडून। नर्मदे हर। हे वरती इकडे आश्रमचं चालू आहे। इकडून असा रस्ता येतो ह्या नर्मदेच्या काठाला आहे। इकडून पाठीमागून असा रस्ता आलाय गावातून। नर्मदे हर। नर्मदे हर। श्री अक्कलकोट स्वामी यांचं इथं आश्रम आहे। नर्मदे हर। ह्या नर्मदेच्या काठाला श्री स्वामी समर्थ हे बघा। नर्मदे हर। नर्मदे हर। श्री स्वामी समर्थ। नर्मदे हर।
श्री स्वामी समर्थ. हे बघा इथं खूप सुंदर स्वामी महाराजांचा आश्रम नर्मदेच्या किनारी. श्री गुरुदेव दत्त. कल्याण डोंबिवली. बर डोंबिवली माहिती आहे ईस्ट वेस्ट. वर माझं मंदिर बा. बर मग ही जागा घेतली तिकडनं डोंबिवलीतून येऊन इकडे. बरोबर. आता 2017ला जागा घेतली. हा. माळावली डेव्हलप चाललंय. मग हा. तेच त्यांना नाथ संप्रदायाची पण दीक्षा आहे. म्हणून मग तिथे ते गोरक्षनाथांच्या मंदिराचं आता काम चालू आहे. चालू आहे. बर आता होईल ते. हा. आणि मग एक 2 वर्ष तिथे या मोकळ्या जागेत आता स्वामींचं मंदिर आणि मग भक्त निवास होणार. मग तेव्हा राहण्याची सोय पण होईल. मग ते परिक्रमा मार्गावर स्वामींचं मंदिर हे पहिलं होईल जेव्हा होईल तेव्हा. हां हां. संकेत दिलेले. बरोबर. मग ते हळूहळू टप्प्याटप्प्यात एक काम चालू. मग त्याच्या आधी मग म्हणे भैरवनाथ हवं इथे. होय. म्हणजे मागच्या वर्षी स्थापना झाली भैरवनाथ मंदिराची विधीपूर्वक. 3 दिवस चालले होते विधी. मग आता हे आता नर्मदा जयंतीनंतर एक 4 दिवसांनी स्थापना केली होती भैरवनाथांची. हां हां. आता 1 वर्ष होईल. आता 4 तारखेला नर्मदा जयंती आहे ना. बरोबर. त्याच्यानंतर 1-2 दिवसांनी हम्म. भैरवनाथ सुरुवातीला मग आता गोरक्षनाथ आणि मग स्वामी आहे. स्वामी. असं ते. बरोबर. आणि इथनं खाली मग आपली नर्मदा माता दिसते. इथेच आहे. 6.5 एकरचा परिसर आहे हा. नर्मदे हर. त्याच्यामध्ये फळझाडं लावली. 6 महिने गहू असतो. मग 6 महिने कापूस कापायची. इथलं जसं पीक आहे ते. हां. फुलझाडं लावली. द्राक्षाचं झाड आहे. हां. तुळस बेल सगळं आहे. म्हणजे पूजेला स्वामींना जी लागतात. नक्षत्रवन करून घ्या. हा ते आधी कुठला कसं पण आहे नक्षत्रवन. आधी फक्त कसे आधी स्वामींचं मंदिर एकदा झालं होय. मग की मग त्याच्यानंतर मग टप्प्याटप्प्यात. वन तोपर्यंत करण्यासाठी ते जास्त हां एक एक टप्प्याटप्प्यात. नर्मदे 6.5 एकरचा हा प्लॉट आहे. तर श्री स्वामी समर्थांचं आश्रमाचं काम चालू आहे. हे नाथ परंपरेचं मंदिर बनत आहेत. गोरक्षनाथांचं मंदिर होणार आहे. चालू आहे त्याचं काम. नर्मदे हर. नर्मदे हर. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. नमस्कार. तुम्ही अक्कलकोट श्री स्वामी समर्थ विश्रांती मठामध्ये आलात. तुम्हाला ही जी परिक्रमा तुम्ही करताय ती सगळी व्यवस्थित पार पडू दे. तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण न येता ही परिक्रमा पार पडू दे. शुभेच्छा तुम्हाला. स्वामींच्या कृपेनं हे सगळं व्यवस्थित पार पडेलच. मैयाही आहे तुमच्या पाठीशी. मैया तर आहेच. धन्यवाद. धन्यवाद. नर्मदे नर्मदे हर. स्वामींचा आशीर्वाद बघा की ही फुलांची जी करंडी आहे ती इतकी भरलेली आहे की आपल्याकडे लावलं तर रोप तर 1, 2, 4 फुलं कशी तरी निघतात. आणि इथं जर फुलं बघितला तर झाडांमध्ये हिरव्यापेक्षा ती रंगच भरला आहे फुलांचा इतका की असं वाटतं की उधळण केलेली आहे फुलांची. अशी फुलं भरलेली आहेत तिथं. स्वामींची देण आहे कृपा ती. आहे. स्वामींची कृपा आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. खूप सुंदर इथं असं मठ हे केलेलं आहे. हे बघा. आणि हे गोरक्षनाथांचं मंदिरचं काम चालू आहे. इथून असं खूप सुंदर. चला काका. नर्मदे हर. खूप सुंदर असं हे रामलक्ष्मणचं मंदिर आहे. खूप म्हणजे खूप सुंदर आहे. हे बघा. नर्मदे हर. हे बघा. अप्रतिम. वरती गणपती महाराज. आतल्या साईडला राम लक्ष्मण सीता. खूप सुंदर मंदिर आहे. हे बघा. राम लक्ष्मण जानकी जय बोलो श्री राम की. अप्रतिम. खूप सुंदर मंदिर. जय श्रीराम. खूप सुंदर. नर्मदे हर. जय श्रीराम. दगडामध्ये सगळं काम आहे. वरती लाकडामध्ये पण आहे. नर्मदे हर. हे बघा. खूप सुंदर.
माता नर्मदे हर. खूप सुंदर मंदिर आहे टोकसर गावामध्ये. राम लक्ष्मण मंदिर, दुर्गा मातेचं मंदिर, तिकडे पलीकडे खूप सुंदर मंदिर आहे. प्रत्येक नर्मदे हर. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. आणि असा सरळ रस्ता गेला आहे. आपण त्याच्या मंदिरपासून पुढं आलो, राम लक्ष्मण मंदिरपासून. तसं सरळ पुढं हा गोमुख आश्रमकडे गेला आहे. नर्मदे हर, नर्मदे. आता गोमुख आश्रमपाशी आपण जाऊन नर्मदेच्या घाटा. नर्मदे हर. खूप सुंदर मंदिर होतं ते राम लक्ष्मणचं. आता आश्रमच्या दिशेने आपण चाललो पुढे. नर्मदे हर. हे बघा गोमुख आश्रम इधर आहे ना. नर्मदे हर. इकडच्या साईडला आतमध्ये नर्मदा आहे आणि सरळ हा रस्ता जातो ह्याला गोमुख आश्रमला. नर्मदे हर. हे पाठीमागे गेलं हे टोकसर गाव आहे. टोकसर गावाच्या पुढच्या साईडला एक वडा लागतो. वड्याच्या पुढच्या साईडला गोमुख आश्रम आहे. तिथं जायचं आता. मस्तपैकी गोमुख आश्रम पवित्र स्थान आहे ते. आणि तिथली माहिती आहे चांगली, काय ऐतिहासिक माहिती आहे तिथली. विचारून मी तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये नक्की सांगेन. नर्मदे हर. जय गोमाता. नर्मदे हर. रामकृष्ण हर. नर्मदे हर. त्या वड्याच्या पुढच्या साईडला जायचं आहे आता आणि तिथं ते आश्रम असणार आहे. बघू आपण. चला. नर्मदे हर. हे हर. टोकसर गावातून जरा पुढं आल्यानंतर ना गोमुख आश्रम जवळ हे बघा निसर्गप्रेमी नर्मदे हर किती सुंदर पद्धतीनं काढलेले. नर्मदे हर. नर्मदे हर. गोमुख आश्रम हे बघा टोकसर किती भव्य दिव्य आहे. नर्मदे हर. खूप सुंदर. नर्मदे हर. खूप सुंदर. चला. नर्मदे हर. इथून पुढच्या साईडला ना 30 किलोमीटरपर्यंत इथं रेकॉर्ड आहे याच्यावर बघा. नर्मदे हर. खूप सुंदर. आल्यानंतर नाही इथं अशी एंट्री केली जाते. एंट्री करून आपल्याला आतमध्ये प्रवेश आहे. कार्यालय इथलं. नर्मदे हर. बघा अप्रतिम आहे. नर्मदे हर. आणि असे परिक्रमावाशांसाठी राहण्यासाठी अशा खोल्या आहेत इकडं. बाबाजी नर्मदे हर. किती सुंदर आहे. अप्रतिम. श्री गौतमेश्वर महादेव मंदिर गोमुख धाम टोकसर. पूर्ण आपल्या नर्मदा माताच्या किनाऱ्यालाच आहे आश्रम आहे. खूप सुंदर आश्रम आहे. इकडे बघा आतमध्ये काय मस्त आहे आश्रम. वा. नर्मदे हर. अप्रतिम. खूप सुंदर. आणि इकडे नर्मदा माता आपली. नर्मदे हर. हे बघा हे बघा. वाव. नर्मदा माता की जय. नर्मदे हर. किती सुंदर. बघा पलीकडचं दिसते तर खूप मोठं पात्र आहे इथं. आगमन आरती चालू झाले इथे. नर्मदे हर. नर्मदे हर. चले. इकडं आतल्या साईडला इकडं असं राहायची सोय केली इकडं मस्तपैकी. आता इकडचं आवरून पुढचा प्रवास सुरू करतोय आम्ही. नर्मदे हर.
रामकृष्ण हरी. चला संध्याकाळच्या प्रवासाला इथून परत सुरुवात. आता आपण इकडे गोमुख बघायला जाणार आहे. नर्मदे हर. चलिए. अरे देखो गोमुख. इधर से ना इधर आ रहा है पानी, यहाँ से यही पानी जा रहा है इधर. खालच्या साईडला इकडे असं जायला वाट आहे गोमुखला. नर्मदे हर. नर्मदे हर. आइए नीचे. नर्मदे हर. गो माता की जय. गो माता की जय. गो माता की जय. हे बघा नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. हे गोमुखमधून असं कंटिन्यू पाणी पडत असते शंकराच्या पिंडीवर. हे बघा पूर्ण शुद्ध. ये बोला था ये बाजू में दे दीजिए, उसके ऊपर साइड में पानी ले लो. आपने सॉक्स पहना है ना, इसी में पहना लो उसको. क्या करना है अभी सब सब पहने. हे पाणी इथले नाही की पलीकडे तिथं तुम्ही बी त्याचा काय सगळं ना तिथं आपण अंघोळ करतो नाही. हां त्याच्या पलीकडे तिथलं पाणी आलं की. हां मग मी आवाजाच्या दिशेने गेलो बघितलं ते आणि का ते बघा हे साठलेलं पाणी तिथं लावले नाही तिथलं पलीकडे गेले मी त्याचं नाचून तिथलं पलीकडे वाटायचं लगेच जायला पाहिजे. ते लगेच शोधलं ते मोठं लावून मास्तर जिथे गुफा. हा मास्तर जिथं आश्रम होतं महाराज. हाँ मतंग जी की. तिकडे जायचं. बघतो मी पहिला आत घेतो तिकडे पण आहे वाटतं. चप्पल तिकडे आहेत नाही. आपल्याला हे केलं स्थापना केल्या आणि जागा नसतो बसायची. तर मात्र गोष्टींना तो येऊन मुलगा विचारतो. एक मुलगा काही करत गो माता की जय. तो वरच्या साईडला आहे ना मार्कंड ऋषींनी बसून तपस्या केली इथं. हे ती गुफा आहे. अशी मार्कंड ऋषींनी बसून तपस्या केलेली गुफा. नर्मदे हर. हे बघा इथं उल्लेख आहे त्याचा. मार्कंड ऋषींनी ची गुफा तपस्या केली इथं बसून. नर्मदे हर. नर्मदे हर. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. नमामि देवी नर्मदे. नमामि देवी नर्मदे.
नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवी नर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवी नर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवी नर्मदे त्वदीयपाद। अर्जुन नाम क्यों होता है? वो भी दो रंग की आती ना। वा खारुताई पळते पुढे पुढे हो का भरपूर खारुताई इथं बघा. खूप सुंदर निसर्ग हा इथला. दो रंग की आती है। हाँ, एक तीन धारी, नर्मदे तीन धारी और 5 धारी। नर्मदे इतनी छोटी ही रहती है। हाँ, सद्गुरुधाम नक्षत्र वाटिका केलेली आहेत आतमध्ये. खूप सुंदर असं छोटंसं आश्रम बनवलं आहे. मस्तपैकी छान आहे आश्रम. हे गोमुख आश्रम आहे पुढच्या मागचं, त्याला लागूनच इकडे आश्रम असं बनवलं आहे. आणि दादागुरु श्री अवधूत दादागुरु यांचं इथं पण हे केलेलं आहे. जागी जागी भरपूर नर्मदे हर. आता ही संध्याकाळची वाट अशी आम्ही चाललो पुढं. आता संध्याकाळच्या वाटेनं नर्मदे हर, रामकृष्ण हरी, गोमाता की जय, नर्मदे हर. संध्याकाळच्या प्रवासात सुरू आहे आता. नर्मदे हर, रामकृष्ण हरी, नर्मदे हर. नर्मदे हर, नर्मदे हर, रामकृष्ण हरी. आपण आता पाठीमागे बघितलो गोमुख ऋषीमुनींनी तपश्चर्या केली ती गुफा बघितली. खूप सुंदर. नर्मदे हर. भाग्य आहे आमचं की अशा थोर ऋषीमुनींनी तपस्या केलेल्या जागेला आमचं आज दर्शन झालं. खूप सुंदर. आनंद 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 गगनात मावत नाही. मार्कंड ऋषींनी तपस्या केलेल्या जागेला दर्शन झालं आज. नर्मदे हर, नर्मदे हर. पीठनगर गाव, त्या गावातून आता आम्ही असं पुढे चाललो आहे. नर्मदे हर. पीठनगर गाव खूपच सुंदर आहे. नर्मदे हर, मातृकृपा. नर्मदे हर, रामकृष्ण हरी, नर्मदे हर. खूप सुंदर शिवजींचं मंदिर. हर हर महादेव. सुंदर बैलजोडी, सरजा राजाची जोडी आणि इकडं लक्षाची जोडी. नर्मदे हर. आणि ही अशी वाट पुढे जायला ह्या गावातून पायवाट. नर्मदे हर. इथं बघा गुरं हिंडवत असताना झाडाखाली बसून बासरी वाजवत आहेत. हिंडवता बासरी काय सुंदर बासरी वाजवत आहेत. नर्मदे हर. राधे राधे. राधे राधे. खूप सुंदर बासरी वादक चालू. नर्मदे हर. आता ही अशी रस्ता इकडे पुढे गेल्या आणि इथं झाडावरती लिहिलेलं आहे की नर्मदा परिक्रमा मार्ग ह्या साईडला आहे. तर आपण आता ह्या साईडनं पुढे चालू. नर्मदे हर. ही अशी वाट आहे इकडं नर्मदाच्या किनारी. नर्मदे हर, नर्मदे हर. हे बघा नर्मदा मैया. तिथं आता मस्तपैकी आश्रम आहे. तिथून तसंच पुढं पायी वाट आहे पुढं जायला. नर्मदे हर. एक आश्रम आहे तसं. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. ये दो बच्चे आए थे बुलाने के लिए रास्ते पे. नर्मदे हर. इधर एक आश्रम है छोटा सा. नर्मदे हर.
नर्मदाच्या काठी किंवा आपली नर्मदा माता त्याच्या काठी असा आश्रम आहे, खूप सुंदर. हे बघा शिवजींचं मंदिर आहे इथं, नर्मदा आहे, खूप सुंदर आश्रम आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. हे परिक्रमावासी सगळे बसलेत, खूप सुंदर आश्रम. नर्मदे हर, नर्मदे हर. खूप सुंदर. ह्या माझी इथं सेवा करतात, नर्मदे हर. आणि आता ह्या उद्याला 12 ज्योतिर्लिंगसाठी जाणार आहेत प्रवासासाठी. नर्मदे हर. यांचं सगळं परिवार आहे. जी मैया, जी मैया. नर्मदे हर. आम्ही आज रावेरी गावामध्ये मध्य प्रदेशमध्ये आलो आणि आम्हाला इथं बाजीराव पेशव्यांची समाधी बघायला मिळाली. 1740 साली त्यांची ही समाधी बांधलेली आहे. श्रीमंत बाजीराव पेशवे हे पुण्याहून मध्य प्रदेशमध्ये आपला हिंदू धर्म मराठा साम्राज्य स्थापना करण्यासाठी मुघलांच्या विरोधात लढत असताना इथं ते शहीद झाले आणि वीरगती त्यांना प्राप्त झाली. आणि त्याच ठिकाणी त्यांची इथं पहिली समाधी बांधली गेली आहे. आणि योगायोग असा की आम्ही नर्मदा परिक्रमा करत असताना नर्मदा तटावरती त्या समाधीचं दर्शन घ्यायला मिळालं. त्या समाधीबद्दल माझ्याकडे खूप माहिती उपलब्ध आहे, कारण आमचे इतिहासकार प्रवीण भोसले, इतिहासाचा अभ्यासक जे आहेत प्रवीण भोसले, ते यांनी खूप माहिती दिलेली आहे. आणि आम्ही दुर्गदर्शन संघामधून त्यांच्या समाधीबद्दल माहिती सगळ्या जनतेसमोर उपलब्ध केलेली आहे. तरी आता मला प्रत्यक्षात ही बघायला आज मिळालेली आहे. मी नर्मदा परिक्रमा करत असताना मला बघायला मिळाली. नर्मदे हर, नर्मदे हर. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. जरा स्वच्छता करून त्यांना रिपेरी करायला पाहिजे. त्याचा जीर्णोद्धार केला का नाही हे केलं चांगलं, हे केलं. नर्मदाच्या किनारीच हे शिवशंकरजींचं मंदिर आहे, महाराजांच्या काळात नंतरचं. नर्मदे हर.